असताना भगवान परमात्मा फक्त आणि फक्त आपल्या भक्तांच्या अंतःकरणातलं प्रेम पाहतो. प्रेम सोडून भगवंत दुसरं काहीच पाहत नाही. हा सिद्धांत पटवून देण्याकरता तुकाराम महाराजांनी 2 दृष्टांत दिलेले आहेत. दृष्टांत देत असताना महाराजांची नजर, पहिला दृष्टांत देत असताना समाजातला अत्यंत खालच्या दर्जाचा ज्याला मानला जातोय हा एक दृष्टांत दिलेला आहे. आणि दुसरा दृष्टांत दिलेला आहे समाजातल्या अत्यंत उच्च वर्णातला एक दृष्टांत दिले आहे. हे 2 दृष्टांत देऊन महाराज भगवान परमात्मा कशी भक्ती चाखतात, प्रेम कसं आस्वादन करतात याचं उदाहरण महाराजांनी दिलेलं आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराज बोलतात तो भगवान परमात्मा भक्ती चाखतो, प्रेम चाखतो. मग प्रेम ज्या ठिकाणी मिळतं भगवान परमात्मा तिथं जातो. भगवान परमात्म्याला प्रेम चाखण्याकरता भगवान परमात्मा शबरी मैयाच्या आश्रमात गेलेत. बोरे खाय भिल्लटीची शबरी मैयाची बोरं भगवंतांनी खाल्लीत. महाराज पुढे सांगतात थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. हा भगवान परमात्मा हा प्रेमाचा भुकेला आहे. नवे नवे प्रेमाचा त्याला दुष्काळ आहे. महाराजांनी दुसरा दृष्टांत दिलेला आहे. पोहे खाय सुदामाची फकी मारी कोरडीची. महाराज बोलतात त्या सुदाम देवाकडे असणारी पोहे भगवान परमात्म्याने ती पोहे कोरडी पोह्यांची फकी मारल म्हणजेच भगवान परमात्म्याने त्याचे ग्रास घेतले. भगवंताचा हा विषय सांगत असताना महाराजांना हाच सिद्धांत पटवून द्यायचा आहे. भगवान परमात्मा फक्त प्रेम चाखतो. शेवटी सिद्धांत सांगताना असं म्हणतात भगवान परमात्मा न म्हणे उच्चिष्ट, शबरी मैयाची बोरं उच्चिष्ट आहेत याचा विचार करत नाही. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, सुदामदेवाची पोहे थोडेच आहेत, शबरी मैयाची बोरं उच्चिष्ट आहेत, पण उच्चिष्ट आहेत का चांगले आहेत याचा विचार करत नाही. थोडे आहे का पोटभर आहे याचा विचार करत नाही. कशापुढे? भक्तीपुढे. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्तीपुढे. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. अभंगाच्या अनुषंगाने आपल्या समोर काहीसं चिंतन करण्यापूर्वी अल्प परिहार द्यायचा तो असा. आजची ही कीर्तनाची सेवा शबरी मैयांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने असणारी ही कीर्तनाची सेवा आहे. मला वाटतं आपल्या या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये हा आगळा वेगळा आणि सर्वात अगोदरचा उपक्रम आमचे सागर महाराजांच्या रूपाने या ठिकाणी साकार होत आहे बरं का. मला चांगलं आठवतं कमी जास्त एक 5-6 महिने झाले असतील का सागर महाराजांनी मला प्रश्न विचारला. म्हणजे महाराज शबरी मैयाची पुण्यतिथी कधी येते? भाऊ शबरी मैयाचं चरित्र सांगतो पण पुण्यतिथी रामायणात सांगता येणार नाही. यदा कदाचित उत्तराखंडातले काही महापुरुष सांगू शकतात, आपल्याला त्याची कल्पना नाही. मला माझा फोन झाल्यानंतर सागर महाराजांनी श्री हरिभक्तपरायण दत्तात्रय महाराजांना फोन लावला. त्यांना विचारलं म्हणजे महाराज शबरी मैयाची पुण्यतिथी कधी असते? आणि म्हणून महाराजांनी सांगितलं माघ शुद्ध द्वादशी या दिवशी शबरी मैयांची पुण्यतिथी आहे. आणि सांगितल्यानंतर सागर महाराजांनी तेव्हाच ठरवलं किंवा आपल्याला शबरी मैयाची पुण्यतिथी थोड्या बहु प्रमाणामध्ये बरं का. कसं न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे याच्यातलं थोडं फक्त शब्द डोळ्यासमोर ठेवा. आपला कार्यक्रम खूपच आवाढव्य झाला पाहिजे असा विषय नाही. आपल्याला फक्त प्रारंभ करायचा, सुरुवात करायची आणि त्या अनुषंगाने आपल्या समाजामध्ये भरकटलेला जो समाज आहे हा समाज कुठेतरी एकत्र यावा, त्यांच्या समोर येऊन संत विचारांची देवाणघेवाण व्हावी हा शुद्ध विचार हा हेतू ठेवून सागर महाराजांनी मला ते बोलूनही दाखवलं. महाराजांना मी हे पण बोललो महाराज आपण सर्वांनी मिळून तो कार्यक्रम करूया. कीर्तनकार तुम्ही नवीन सांगा जेणेकरून नवीन कीर्तनकार आपल्याला 2 गोष्टी जास्त सांगतील. सागर महाराजांनी सांगितलं म्हणजे महाराज या वर्षाचा आपला बजेट भागवा भागवीचा आहे. आणि भागवा भागवीचा बजेट असला म्हणजे मग तुमचा आठवण येते काही अडचण नाही. आपला विनोद. सागर महाराजांनी सगळ्यांचा हिशोबच लावला बरं का. कोणाला किती द्यावं लागेल, कोणाला किती द्यावं लागेल. त्यांना म्हणले एक काम कर, कोणाला किती द्यायचं ते नंतर ठरवा, पहिले माझं नाक फोडून टाक किती द्यायचं. असं आहे महाराज. जवळपास जर कधी जाणं असलं ना बरं का दीपक भाऊ, सागर महाराजांनी कधीच मला म्हणलं नाही महाराज 50 रुपये पेट्रोल टाकायला द्या. असं जो व्यक्ती 1 रुपयाची अपेक्षा करत नाही मी त्याच्याकडे कीर्तनाची अपेक्षा करेल का हो? बस हाच हेतू, बाकी काही नाही. खरं तर त्याच्या प्रेमातनं उत्तीर्ण होण्याचा हा थोडासा प्रयत्न आहे बरं का.
सागर महाराजांनी सांगितलं आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. कार्यक्रम एक तर श्री संत सावता महाराजांच्या मंदिरात किंवा मग स्वामींच्या मंदिरात. पण समाजातल्या लोकांनी सांगितलं एवढे लोक तिकडे येतील नाही ते सांगता येत नाही. आपला कार्यक्रम आहे ना, मग आपल्याच व्हावा या भूमिकेने या ठिकाणी कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पूजनीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री हरिभक्तपरायण आमचे नाथ महाराज, श्री हरिभक्तपरायण आमचे बापूसाहेब, श्री हरिभक्तपरायण दादाभाऊ महाराज, श्री हरिभक्तपरायण अमोल महाराज, तसेच आपल्या गावातलं सर्व भजनी मंडळ, करण महाराज, वासुदेव महाराज, त्याच्यानंतर आमचे आबासाहेब, सागर महाराज, आमची बालगोपाल मंडळी, नाथ महाराज, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे जितू भाऊ, सर्वांच्या सहकार्याने आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे. आजचा कार्यक्रम करत असताना आपल्याला कार्यक्रम आपल्या करताही करायचा आहे आणि आपल्याला कार्यक्रम यांचा करताही करायचा आहे. नाहीतरी आतापर्यंत जेवढे कीर्तन केले समाजच काही घेणं देणंच ठेवलं नाही महाराज, पण आजचं कीर्तन आपण यांच्याही करता करण्याचा प्रयत्न करू. सागर महाराजांचा हेतू असा आहे, या निमित्ताने आपल्या समाजाला परमार्थाचं काहीतरी सूत्र त्यांच्या हातात यावं, आपला समाज सुधारावा, कुठेतरी व्यसनाधीनता कमी व्हावी आणि कुठेतरी सद्विचार आपल्याकडे यावेत. एक वाक्य सांगतो, लक्षात ठेवा. मला सांगा, मनुष्य जन्माने मोठा असतो का हो? बर, कुळाने मोठा असतो का? नाही, कुळाने मोठा नाही, जन्माने मोठा नाही. लक्षात ठेवा, मनुष्य हा विचाराने मोठा असतो. लक्षात ठेवा बर का. आणि म्हणून समाजामध्ये ज्याचे विचार मोठे तो मोठा असतो, ज्याचे विचार संकुचित असतात, संकुचित वृत्तीचे असतात, तो व्यक्ती मोठा नसतो. लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला आपण कोणत्या समाजात आहोत त्याचा विचार न करता आपले विचार मोठे करण्याचं कार्य परमार्थ करत असतं. विठ्ठला 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 माझा विषय असा चाललेला आहे, विचाराची संपत्ती, विचाराचं मोठेपण. समाजातला कुठलाही घटक, कोणताही व्यक्ती आपल्या विचाराने मोठा होतो. लक्षात ठेवा. कालची घटना तुम्हाला सांगतो. काल आम्ही कीर्तनाला गेलो होतो. आगारजवळ ढवळीवीर नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी त्या संबंधाने मी कीर्तनामध्ये तो दृष्टांत सांगतही होतो, पण काल प्रत्यक्ष तिथं जाण्याची संधी मला प्राप्त झाली. आमच्याबरोबर आमचे मधु आबा होते. बरोबर. त्या जागेमध्ये 1941 साली संपूर्ण कुटुंब, बरं का बाबा, निकम या नावाचं सगळं कुटुंब आहे त्या ठिकाणी. त्या गावामध्ये एक मुलगी त्यांच्या घराण्यामध्ये 1941 साली माऊलीचा जन्म आहे. 41-42 साली 13 वर्षाची असताना, बरं का सर, 13 वर्षाची असताना त्या माऊलीला एक व्याधी निर्माण झाली, रोग झाला. तिला व्याधी झाली, रोग निर्माण झाला आणि म्हणून त्या टायमाला त्यांच्याकडे, त्या संपूर्ण कुटुंबाकडे शेतीचं काम करण्याकरता खंडूजी महाराज म्हणून एक व्यक्ती त्यांच्या गावात कामाला होती. आपण जसं साल धरतो ना, तसं त्यांच्याकडे तो माणूस साल धरायचा. माझ्याकडे लक्ष द्या. साल धरणारा व्यक्ती. पण घरातल्या लोकांनी सांगितलं, खंडू बाबा, मुलगी एकटी दवाखान्यात राहू शकत नाही, तुम्ही सुद्धा दवाखान्यात जा. खंडूजी बाबा आणखी बाद, त्यांना वाचलेली काहीच काहीच नाही. पण त्या मुलीच्या सहवासात तिची सेवा करण्याकरता खंडूजी महाराज दवाखान्यात गेले आणि दवाखान्यात असताना 4 महिन्यामध्ये त्या मुलीने गाथेचं, गीतेचं, ज्ञानेश्वरीचं आणि वाल्मिकी रामायणाचं पारायण केलं. त्या टायमाला ती मुलगी 7वी झालेली होती. 7वी झालेली मुलगी. त्या टायमाला पारमार्थिक घराणं असल्यामुळे त्या माऊलीच्या गळ्यामध्ये उपजतात, जन्मतःच माळ गळ्यामध्ये. आणि त्या टायमाला त्या माऊलीने त्या महाराजांना हरिपाठ शिकवला. त्यांना वाचता येत नव्हतं, पण हरिपाठ शिकवला. पण भगवान परमात्म्याऐवजी निष्ठांत श्रद्धा, एवढी प्रगाढ श्रद्धा. त्यांचा हरिपाठ त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये असताना तिथं सिद्ध झाला हरिपाठ. एवढंच नाही महाराज. परत पुन्हा गावाकडे आणले. त्या मुलीच्या देहाचं प्रारंभ संपलं, तिने देह ठेवला. आता देह ठेवल्यानंतर तिला अग्निदाह संस्कार केला. अग्निदाह संस्कार, आग लावली. आग लावल्यानंतर काही शिल्लक राहील का? काही शिल्लक राहणार नाही. पण तिच्या गळ्यामध्ये जी पवित्र तुळशीची माळ दिली होती ना, ती माळ जशीच्या तशी खाली सरकडत असताना जशीच्या तशी बाहेर पडली. बापू, जशीच्या तशी बाहेर पडली. तिला आस सुद्धा लागली नाही. शेवटी त्याच मुलीने त्या घरातल्या लोकांच्या स्वप्नात येऊन सांगितलं, ज्या जागेवर आम्ही हरिपाठ मानायचो तिथं मंदिर बांधा. पांडुरंगाचं मंदिर बांधलं. त्या मंदिरामध्ये पांडुरंगाच्या मूर्तींच्या पाठीमागे तिचा फोटो लावलेला आहे. आता फोटो लावल्यानंतर त्या महापुरुषांना, म्हणजे ते बाबा होते खंडूजी बाबा, हे सिद्धच होते, पण शेवटपर्यंत त्यांनी आपली सिद्ध लोकांना दिसू दिलेली. शेवटी महाराज त्यांनी, लोक त्या मौलीच्या नावाने खेद व्यक्त करायचे,
खंडोजी महाराज म्हणले आपली रुक्मा गेली नाही, तिचं नाव रुक्मिणी गेली नाही बा, ती आहे इथं. लोक म्हणायची यांच्या डोक्यात परिणाम झाला. शेवटी खंडू महाराजांनी विणा घेतला आणि तिच्या समोर हरिपाठ म्हणायला सुरुवात केली. खंडू महाराजांनी पुढे हरिपाठ म्हणावा, देवाची द्वारी उभा क्षणभरी, आणि त्या फोटो मधनं तेने मुक्तीचारी साधी गेल्या, हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. संपूर्ण हरिपाठ त्या फोटो मधनं म्हणला दिसतात. हरिपाठ मला एक नवं नाही, संपूर्ण फोटो टांगला, परिपूर्ण फोटो पूर्ण डोलायचा महाराज. हे पाहणारे आजही 30-40% लोक जिवंत आहेत. आज लोकांच्या लक्षात आले शुद्ध महात्मा आहे बर का मामासाहेब. सिद्धावस्था लोकांच्या लक्षात आली आणि नंतर त्या महाराजांना त्यांनी काहीच काम सांगितलं नाही. तर पहिले सालदारकी करायची, काही काम सांगितलं नाही बापू. पुढं चालून त्यांनी प्रत्येक गावागावात जायचं, सकाळी उठून काकडा करायचा आणि काकडा करत असताना ज्याच्या घरी काकडा आहे त्याच्या घरातली पांडुरंगाची बाळकृष्णाची मूर्ती पाटावर ठेवायची आणि संपूर्ण काकडा होईपर्यंत ती मूर्तीने पाठ भरून नृत्य करायचं. हे तुम्ही ऐकतायत पण तुम्हाला किती खरं पडतं हे देवाला माहिती, पण ही प्रत्यक्ष घडलेली घटना आहे बरं का. बरं का सर, ही प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. पाठ भरून त्या मूर्तीने नृत्य करायचं. एवढंच नाही, शेवटचा अभंग दूध पी ओ मोरे गोविंद लाला, हा अभंग पूर्ण म्हणेपर्यंत समोर वाटीमध्ये दूध ठेवायचं, या वाटीमध्ये दूध ठेवायचं. अभंग संपेपर्यंत त्या वाटीतलं दूध संपायचं. आता ही गोष्ट पाहणारे 80% लोक त्या परिसरात आजही जिवंत आहेत. काल त्या जागेवर कीर्तनाचा योग आला. मी कशा करता सांगतो, भगवान परमात्मा तुझं किती शिक्षण झालेलं आहे याचा भुकेला नाही. भगवान परमात्मा तुम्ही कोणत्या वर्णात जन्माला आलेला आहात याचा भुकेला नाही. भगवान परमात्मा तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात, तुम्ही सुंदर आहात का कुरूप आहात याचा विचार करत नाहीत. भगवान परमात्मा तुमच्या अंतःकरणामध्ये किती शुद्ध प्रेम आहे याचा विचार करतो. विठ्ठला 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 देवा कारणे भावत स्मार्ट, देवा कारणे भावत स्मार्ट, भगवान परमात्मा फक्त भाव याच्या पलीकडे काही कळत नाही मला. धीरधर लाल भाव का बुका, राग कला नाही जानत तुका. महाराज बोलतात भगवान परमात्मा प्रेम पाहतो, प्रेम चाखतो. प्रेमा वाचून देवाला कशाची गरज नाही. महाराज बोलतात आपण भजन करतो, पण भजन करण्याच्या पाठीमागे जर प्रेम असेल तर ते भजन देवाला मान्य आहे. आणि भजनाच्या मध्ये जर कधी प्रेम सोडून जर अहंकार असेल मग ते भजन नरकाला नेते. विठ्ठला 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 भजन ओंगाळवाणी नरका जाणे चुकेना. ओंगाळवाण भजन म्हणजे काय महाराज, म्हणजे ते ओंगाळवाण ते व्यसन करून भजन करणं ओंगाळवाण आहेच आहे, पण भजनामध्ये अहंकार ठेवून भजन करणं हे सुद्धा ओंगाळवाणच आहे ना. असं भजन असेल तर ते भजन उद्धाराला नाही नरकाला नेणार भजन आहे. भजन करत असताना त्या भजनामध्ये आपल्याला किती कला येते याचं देवाला काही घेणं देणं नाही, पण भजन करत असताना शुद्ध अंतःकरणाने म्हणतो का नाही भगवान परमात्मा हे पाहतो. महाराजांना म्हणावं लागलं प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचले काय. भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये बोलत असताना देवाला विचारलं, देवा तुम्ही काय पाहतात, म्हणजे आचरण पाहून तुम्ही प्रगट होता का. भगवान बोलतात जर आचरण पाहून जर मी प्रगट झालो असतो तर मला वाटतं व्याधस्य आचरण, व्याधाचं आचरण बघितलं नसतं महाराज. जरा व्याध सुचाप करा बर का, ऐका. जरा व्याध आपल्या समाजातले व्यक्तिमत्व बरं का महाराज. भगवान गोपाळ कृष्णाच्या पायाला बाण मारून भगवान परमात्मा निजधामाला गेलेत. बाण मारणारा जरा व्याध आचरण बघितलं का त्याचं.
नाही नाही महाराज म्हणजे व्याधस्य आचरण ध्रुवस्य वचो वय हा म्हणजे ध्रुव बाळाचं वय पाहून जर भगवान परमात्मा जर प्रसन्न होत असते तर मला वाटतं ध्रुव बाळाचं वय फक्त 5 वर्षाचं होतं म्हणजे भगवान परमात्मा वय पाहून प्रगट होत नाही म्हणजे मग महाराज एखाद्या उच्च जातीत जन्माला आलेला उच्च जातीत जन्माला आलेल्याच्या इथं विषयाने जर तसा विषय राहिला असता तर भगवान परमात्मा विदुर काकाच्या घरी गेले नसते महाराज जातीचा विषय नाही खरं सांगू महाराज परमात्म्याने मानव म्हणून प्रत्येकाला जन्म घातलेला आहे परमात्म्याने जातीने निर्माण केला तुका मने कोटी कोळी कोणीता तुका मने कोटी कोळी कोणीता कशाचंच बंधन नाही विषय मांडत होतो भगवान परमात्म्याने जीवाला मानव म्हणून जन्माला घातला आपापल्या कर्माप्रमाणे जाती निर्माण झाल्यात लक्षात ठेवा चातुर्वर्ण्यमया सृष्टम गुणकर्म विभागशः भगवंत बोलतात ज्याच्या त्याच्या गुण कर्मानुसार जाती निर्माण झाल्यात देवाने निर्माण केल्यात तेव्हा सांगायचं तात्पर्य असं आहे सर्वांना भक्तीचा अधिकार आहे यारे यारे लहान थोर या तेवलके नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाशी माझं चिंतन असं चाललं होतं भगवान परमात्मा वयाचे बंधन नाही लिंगाचं बंधन नाही बरं स्वरूप कुरूप याचं बंधन नाही फक्त बंधन एकच आहे तुम्ही कसेही असा फक्त अंतःकरणामध्ये शुद्ध भाव पाहिजे भाव सोडा बाकी काहीच देवाला मान्य नाही अजून पुढे सांगतो एक कथा तुम्हाला सांगतो साऊथ मध्ये दक्षिण भारतामध्ये एक भगवत भक्त होऊन गेले त्यांचं नाव कण्णप्पा बर का या कण्णप्पाच्या जीवनावर साऊथ मधले चित्रपटही निघालेत पिक्चरही निघालेत यात 2 मिनिटात चरित्र सांगतो तुम्हाला बिल्ल समाजामध्ये जन्माला आलेला हा कण्णप्पा बर का बापू वाडवडील त्याचे राजे होते राजे असल्यामुळे हा राजपुत्र होता कण्णप्पा बिल्ल समाजात असून राजपुत्र होता या कण्णप्पाला तो जरा एक 15-16 वर्षाचा झाल्यानंतर त्याला शिकार कशी करावी कसं शिकार केल्यानंतर आपल्या घरी ते कसं आणावं कसं लुटावं हे सगळं शिक्षण देण्याकरता त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं त्याला शिक्षण दिलं त्याला पहिले सगळी थेरी सांगितली पण थेरी सांगितल्यानंतर तो थेरीमध्ये पास झाला पण वडिलांनी सांगितलं तुला नुसतं हे तोंडी सांगितलं थेरी सांगितली पण जोपर्यंत तू प्रॅक्टिकल करत नाही तोपर्यंत तुला शिकार करता येणार आणि म्हणून शिकार करण्याकरता त्याच्या वडिलांनी त्याला आणि 2 ते 4 लोकांना त्याच्यावर लक्ष ठेवण्याकरता त्याच्याबरोबर पाठवलं जंगलात गेला तो जंगलात गेला आपल्या राजमहालापासून जंगल जवळजवळ 30-35-40 किलोमीटर आत गेला जंगलामध्ये दिवसभर फिरला त्याला शिकार मिळत नव्हती महाराज शेवटी एक डुक्कर रानडुक्कर त्याला दिसलं त्याने बाण मारल्याबरोबर ते मरून पडलं त्याला आनंद झाला वडिलांनी जे शिकवलं ते आपल्याला आत्मसात झालं ते डुक्कर घरी आणत असताना त्याला कुठंतरी एका कोपऱ्यामध्ये थोडा दिवा मिळमिळता त्याला दिसला संध्याकाळची वेळ त्या लोकांना विचारलं का रे बाबा हे काय आहे त्यांनी सांगितलं हे ना या ठिकाणी भगवान शिवजीचं मंदिर आहे हे शिवजींचं मंदिर तुझ्याच कुळातल्या काही पूर्वजांनी बांधलेलं मंदिर आहे असं माझ्या पूर्वजांनी म्हणजे हो तुझ्या पूर्वजांनी त्या कण्णप्पाने
त्यांना सांगितलं आता एक काम करा, तुम्हाला घरी जायचं तर जा, हे घेऊन जा, मला घरी यायचं नाही, मी भगवान शिवजींच्या दर्शनाला चाललो. कण्णप्पाने त्यांना सोडलं आणि कण्णप्पा भगवान शिवजींच्या मंदिरामध्ये तिथे गेला. अत्यंत एकांतामध्ये असणारं, जंगलात असणारं मंदिर, फक्त भगवान शिवजींची मूर्ती. त्या मूर्तीवर कोणी जात नाही. कुठं तरी थोडाफार कोणीतरी दिवा लावला तर लावला, त्या मंदिराची झाड झूड नाही किंवा मंदिराची भगवंताची सेवा नाही. त्या कण्णप्पाने काय केलं, सुरुवातीला अगोदर काहीतरी पानं, काहीतरी झाडाचे काहीतरी फांद्या मोडल्या आणि ते मंदिर झाडून काढलं. मंदिर झाडून काढलं. कण्णप्पाने विचार केला, आपण मंदिर झाडून काढलं, पण भगवंताला स्नान करायचंय, स्नान घालायचं, म्हणून काय करावं. कण्णप्पाने इकडे तिकडे बघितलं, त्याला कुठं तरी पाण्याचा एक छोटासा शोध दिसला. तिथं गेला, पण पाणी आणणार कसं. कण्णप्पाने आपल्या तोंडात चुळणी घ्यायची, गुळणी भरायची आणि भगवान महादेवाजवळ येऊन आपल्या तोंडात ती गुळणी महादेवावर टाकायची. भगवंताकडची कण्णप्पाची भक्ती बघावर का, गुळणी भरायची, त्या महादेवावर टाकायची. असं करता करता 4-5 गुळण्या टाकून महादेवाला चांगलं स्वच्छ धुतलं. अंगावरच्या वस्त्राने त्या महादेवाला पुसून टाकावं. पुसल्यानंतर शेजारी पाजारी असतील तेवढे काही फुलं असले ते फुलं आणायचे आणि महादेवाला समर्पित करायचे. पहिला दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने विचार केला, सकाळी सकाळी महादेवाची पूजा केली पाहिजे, कारण कण्णप्पाची महादेवावर नितांत श्रद्धा होती. कण्णप्पाने सकाळी उठावं, उठल्यानंतर त्याच डबक्यामध्ये उडी मारावी, स्नान करावं आणि पुन्हा आपल्या तोंडामध्ये पाणी भरून त्याची गुळणी महादेवावर टाकायची. बरं, एवढं येत असताना महादेवाची एकदा अभिषेक झाला, म्हणजे महादेवाला पुष्प वगैरे समर्पित केले, म्हणजे शास्त्र असं सांगतं महादेवाचा नैवेद्य त्याच सेकंदाला महादेवाला नैवेद्य द्यावा लागतो. आणि म्हणून नैवेद्य कोणता द्यावा, याकरता त्या कण्णप्पाने लहान मोठं एखादं श्वापद मारावं का बापू. मारल्यानंतर ते श्वापद मारल्यानंतर त्याला जमल तसं भाजावं आणि जमल तसं भाजल्यानंतर ते थोडस देवाकरता तुकडा बाजूला ठेवावा आणि थोडस आपल्याकरता ठेवावं. तसं देवासमोर आणावं. येता येता झाडाची असणारी फुलं ते आपल्या केसांमध्ये, आपल्या जटेमध्ये ते फुलं खोसावे. तिथे यावं, देवावर गुळणी टाकावी, ते फुलं देवावर टाकावे आणि देवावर टाकल्यानंतर तो मांसाचा नैवेद्य देवाला द्यावा आणि मग ते उरलेलं मांस आपण खावं. अशी कण्णप्पाची भक्ती चालू. पुढे ऐका महाराज, देवाची भक्ती चालवत असताना महादेवाने कण्णप्पाची एकदा परीक्षा घ्यायची ठरवलं. महादेवाने परीक्षा घ्यायची ठरवलं म्हणजे काय, महादेवाला जे डोळे तयार केले होते ना, डोळे काढले होते बापू, त्याच्यातला एका डोळ्यातनं महादेवाने त्याच्या कृपेने रक्त निघायला सुरुवात झाली. कण्णप्पाला वाटलं महादेवाचा डोळा फुटला, काय करावं आता, देवाचा डोळा फुटला, याला काय करावं देवाला. कण्णप्पाने काय केलं, तो आपल्या डोळ्यात एक अशी बोट घातली ना, आपला एक डोळा काढला, रक्तबंबा डोळा झाला आणि तो डोळा जिथे महादेवाच्या डोळ्यातनं रक्त येत होता ना, हा महादेवाचा डोळा फुटला म्हणून कण्णप्पाने आपला डोळा त्याला लावला. महादेवाने विचार केला, कण्णप्पाने एक डोळा काढून दिला, पण पुन्हा दुसरा डोळा देतो का, म्हणून महादेवाचा त्या डोळ्यातलं रक्त बंद झालं आणि दुसऱ्या डोळ्यातलं रक्त पुन्हा सुरू झालं. कण्णप्पा म्हणायला लागला, महादेवाचा दुसराही डोळा फुटला, आता काय करावं. महादेवाचा डोळा फुटला, आपण आता दुसराही डोळा महादेवाला देऊ, पण एक डोळा होता, डोळा फुटलेल्या जागेवर लावता आला, आता दुसरा डोळा जर काढायला गेलो तर आपल्याला दिसल का महादेवाला कुठं डोळा लावायचा. आणि म्हणून कण्णप्पाने तिथं खून करण्याकरता आपल्या पायाचा अंगठा, देवाचं जिथून डोळ्यातलं रक्त येत होतं ना, तिथं पायाचा अंगठा लावला. कशा करता, या अंगठ्याच्या जागेवर आपल्याला डोळा लावायचा म्हणून पायाचा अंगठा त्या महादेवाच्या डोळ्याला लावला, जिथून रक्त येतं तिथं. पुन्हा आपला दुसरा डोळा काढला आणि बरोबर जिथं पाय ठेवला होता तिथं तो डोळा लावला. महादेवाच्या दोन्ही जागेवर दोन्ही डोळे लावले. रक्तबंबाळ झालेला कण्णप्पा आहे. शेवटी महादेवाने प्रगट झाले, वादच महाराज सगुण रूपाने प्रगट झाले. महादेवाच्या कृपेने कण्णप्पाला पुन्हा त्याचे डोळे जसे तसे दिले आणि महादेवाने कण्णप्पाला सांगितलं, कण्णप्पा तुझ्यासारखी श्रेष्ठ भक्ती करणारा अजून झाला नाही आणि पुढे कोणी होणार नाही. विठ्ठला 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 महात्म्यांच्या कथा आपल्याला सांगता येतील. मी कशा काय सांगतो, कण्णप्पाने दिलेले उपचार हे शुद्ध आहेत का? शुद्ध नाही. कण्णप्पाने देवाला वाहिलेले फुलं शुद्ध आहेत का? शुद्ध नाहीत महाराज. कण्णप्पाने देवाला नैवेद्य दिला, तो नैवेद्य शुद्ध आहे का? शुद्ध नाही. कण्णप्पाने देवावर जे पाण्याचा अभिषेक केला ते पाणी शुद्ध आहे का? पाणी शुद्ध नाही. तो नैवेद्य शुद्ध नाही, ते फुलं शुद्ध नाही.
कण्णप्पाने देवाला डोळा लावत असताना देवाला पाय लावून डोळा लावला, त्याची कृती शुद्ध नाही. लक्षात ठेवा, भगवान परमात्मा त्याची कृती पाहत नाही, त्यांनी काय दिलं हे पाहत नाहीत. फक्त भगवान परमात्मा साधतो ते त्याच्या अंतःकरणातलं प्रेम. विठाला 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 आता तुमच्यापैकी बरेच लोक असा दुसरा विचार करतील, कण्णप्पाने देवाला मांसाचा नैवेद्य दिला, आपण देऊ का? नाही नाही नाही, आपण हा मूर्खपणा आपण नाही करायचा. कण्णप्पाच वादच आहे, त्यांचा भाव शुद्ध आहे. त्याच्याकडे त्या टायमाला जे समोर दिसलं प्रेमाने ते समर्पित केलं, आपल्याला ते देता येणार नाही. कण्णप्पाने आपल्या तोंडामध्ये धरलेली गुळणी देवाला टाकली, मग आपण टाकायची का? नाही, आपण नाही टाकायची. आपण स्नान करून पवित्र असणारं जल घेऊन महादेवाला समर्पित केलंच पाहिजे. मला हा दृष्टांत का सांगितला मी, याच्या पाठीमागे मला फक्त कण्णप्पाचा भाव सांगायचा आहे, प्रेम सांगायचं, बाकी काही नाही. आता ज्ञानेश्वरीतली एक ओळी तुम्हाला सांगतो. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, एर पत्र पुष्प फल तोय, हे बजावयास मिस केवळ, वाचुनी आमुचा लाग निष्फळ. भक्ती तत्व असेल तर फलद्रूप आहे, आणि भक्ती नसेल तर मग निष्फळ आहे. विठाला 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 या भगवान परमात्म्याला प्रेमाची किती आवड आहे, किती आवड आहे. ती आवड सांगण्याकरता महाराजांनी दृष्टांत दिला शबरी मैयाचा. पहिलं चरण ऐका महिमावळीची, ऐका महिमावळी, ऐका महिमावळीची, ऐका महिमावळी, ऐका महिमावळी, ऐका महिमावळी, ऐका भगवान परमात्मा प्रेम कसं चाखतो याच्याकरता दिलेला दृष्टांत आहे. ऐका महिमावडीची, बोरे खाये भिल्लकीची. महाराज बोलतात, जन हो ऐका ऐका. आणि देवाचं प्रेम, भगवान परमात्मा प्रेम कसं चाखतो याच्याकरता दृष्टांत देतो. दृष्टांत दिलेला शबरी मैयाचा. ऐका, आमच्या वारकरी संप्रदायामधली कथा असू द्या, कीर्तन असू द्या, रामकथा जर म्हटली तर मला वाटतं आमचं रामायण, रामकथा शबरी मैयाशी पूर्ण होत नाही. लक्षात ठेवा, जोपर्यंत शबरी मैया सांगितल्या जात नाही तोपर्यंत रामायण पूर्ण होत नाही, आणि जोपर्यंत शबरी मैयाचा विषय सांगितला जात नाही तोपर्यंत आमच्या कीर्तनातलं प्रेम सांगितल्या जात नाही. विठाला विठाला. थोडी मैयाची पुण्यतिथी असल्यामुळे थोडं चरित्र सांगतो. शबरी मैया यांच्या वडिलांचं नाव
आणि आईचं नाव आहे द्रुमावती. आईचं नाव द्रुमावती अज महाराज. आपल्या परंपरेनुसार घटना आहे त्रेतायुगातली प्रभू रामरायांच्या अवताराच्या अगोदरची. प्रभू रामरायांच्या अवताराच्या अगोदरची घटना आहे. शबरी मैया असं म्हणतात या शाबर कुटुंबामध्ये किंवा भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली ही मुलगी, तिचा विवाह ठरला. विवाह ठरल्यानंतर वडिलांनी तिच्या विवाह प्रित्यर्थ मेजवानी म्हणून काही जनावर बांधून ठेवलेत. मला ते बोकडे असतील ते कोंबड्या वगैरे असतील सर्व आणलं. त्यांनी तिच्या आईला विचारलं, आई हे जनावर का आणले, कशा करता म्हणले. म्हणले बाई अगं उद्या तुझं लग्न आहे, लग्नाकरता लोकांना मेजवानी म्हणून त्यांचं जेवण आपल्याला करायचं आहे. तिने विचार केला. शबरी मैया म्हणाली माझ्या एकटीच्या उत्सवाकरता जर कधी एवढे जर जनावर मरत असतील मग तो उत्सव न केलेला चांगला. शबरी मैया काही बोलल्या नाहीत महाराज, काहीच बोलल्या नाहीत. फक्त सर्वांना झोपू दिलं. रात्रीची वेळ आहे. एकटी उठली आणि एकटी उठल्यानंतर शबरी मैयाने त्या सगळ्या जनावरांना मोकळं करून दिलं. सगळे जनावर सोडले. नुसते सोडलेच नाही, तिने विचार केला मी जर घरी राहिले तर सोडलेले जनावर उद्या पुन्हा जमा करता येतील. आणि म्हणून शबरी मैयाने त्या रात्री आपल्या बापाचं घर सोडलं. बापाचं घर सोडलं. तिथून पायी प्रवास करता 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 संध्याकाळी रात्रीच्या टायमाला प्रवास करायचा आणि दिवसभर कोणत्या तरी झाडावर एखाद्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसायचं. काय दुसऱ्या दिवशी तिला शोधण्याकरता सर्वत्र सैनिक फिरत होते महाराज. आणि म्हणून दिवसा लपून बसावं आणि रात्री प्रवास करावा. प्रवास करता करता दक्षिण भारताकडे ऋषिमुख पर्वत, सध्याच्या कर्नाटक आंध्र प्रांतामध्ये असणारा ऋषिमुख वगैरे हा भाग, या जंगलामध्ये शबरी मैया येऊन पोहोचली. शबरी मैया आल्यानंतर शबरी मैयाने विचार केला आपण या जंगलामध्ये नक्कीच सुरक्षित राहू, पण आपल्याला राहण्याकरता कुठंतरी काहीतरी आश्रय हवा. आणि म्हणून शबरी मैयाने जवळच असणाऱ्या एका ऋषींचा आश्रम, त्या ऋषींचं नाव आहे मतंग ऋषी, या मतंग ऋषींच्या आश्रमाजवळ शबरी मैयाने कुठंतरी कोपऱ्यामध्ये झाडावर दिवसभर राहावं. सकाळी उठून आपले गुरुजी किंवा त्यांचे शिष्य परिवार उठण्याच्या अगोदर तो रस्ता जाळून काढावा. नवे नवे यज्ञ करण्याकरता ज्या ज्या समिधा लागतात, लाकडं बरं का, यज्ञाकरता लागणारी लाकडं, ते सगळे लाकडं आणावे आणि त्यांच्या आश्रमात जाऊन त्या लाकडाचं ओझं टाकून द्यावं. सगळा रस्ता जाळून टाकावा. एक नाही दोन नाही तब्बल 12 वर्ष 10 वर्षाचा कालखंड या सेवेत निघून गेला. दररोज विचार करायचे ही सेवा करतो कोण, कोण सेवा करते. सेवा करतो आहे पण 10 वर्षाचा कालखंड निघून गेला, सेवा करणारा दिसत नाही. बरं का, 10 वर्ष सेवा केली पण मी सेवा करतो हे दिसू दिलं नाही. आमची सेवा सुरुवात होत नाही पण आमच्या नावाचा फॅक्स लावल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 सेवा चालू आहे पण दिसत नाही. शेवटी मतंग ऋषीने आपल्या एका शिष्याला सांगितलं कार्य बाबा सेवा चालू आहे, धान्य चालू आहे, समिधा अन्न चालू आहे, पण कोण करतं कोण झाडतं माहिती नाही. एक काम करा, पाळत ठेवा आणि सेवा करणारा कोण आहे हा शोधून काढा. शेवटी महाराज त्यांचे काही शिष्य परिवार 2-3 शिष्य झाडावर जाऊन बसलेत. झाडावर जाऊन बसल्यानंतर रात्री 12 नंतर 3 वाजले, सकाळी 3 वाजले. 3 वाजता 4 वाजता ऋषी मंडळी उठायच्या आत शबरी मैया उठली. उठल्यानंतर तिने स्नान केलं, झाडू घेतला, रस्ता झाडायला प्रारंभ केला आणि रस्ता झाल्यानंतर समिधा जमा करून आणलेल्या त्या समिधाचं ओझं टाकून परत फिरत नाही तेवढ्यात तिचा हात पकडला. तिला विचारलं का गं कोण तू, का करते सेवा. ऋषी उठलेत महाराज. शबरी मैयाने खाली मान घातले, हात जोडले, मतंग ऋषींच्या पास डोकं ठेवलं. सांगितलं गुरुजी माझं नाव शबरी, मी शबर कुळातली आहे, माझ्या वडिलांचं नाव अज आहे. म्हणले मी इथं का पळून आली, माझ्या विवाहात असंख्य जनावरांचा बळी देणार होते म्हणून मी पळून आले. मला ती इच्छा आणि माझी इच्छा अशी आहे अख्खं जीवन साधूंच्या सेवेत जावं अशी इच्छा आहे आणि म्हणून मी चोरून सेवा करत होते. यदा कदाचित तुम्हाला जर कळलं तर तुम्ही मला सेवा करू देणार नाहीत म्हणून मी चोरून सेवा करत होते. मतंग ऋषीने सांगितलं बाई आता इथून पुढे तुला चोरून सेवा करण्याची गरज नाही. माझ्याच कुटियाच्या बाजूला तुला एक कोटी पर्णकुटी बांधून देतो, इथंच राहा, इथंच सेवा कर. ऐक आजपासून माझी धर्मकन्या म्हणून मी तुझा सांभाळ करेल. मातंग ऋषींनी शबरी मैयाचा मुलीप्रमाणे सांभाळ केला. आई साहेबांची दररोजची सेवा चालू आहे. सेवा करत असताना शेवटी मातंग ऋषींचं प्रारब्ध देहाचं संपलं, देह पडणार होता. जाता जाता शबरी मैयाला सांगून गेले शबरी तू दिवसभर आयुष्यभर सेवा केली ना तर तुला त्या सेवेचं फल मी देत नाही, पण लक्षात ठेव
तुझ्या या सेवेवर प्रसन्न होऊन जगताचा मालक भगवान प्रभू रामचंद्र तुला शोधत शोधत तुझ्या घरी येईल. हेच तुझ्या सेवेचं फळ आहे. विठ्ठला विठ्ठला प्रभू रामचंद्र तुझ्या घरी येतील. शबरी मैयाने सांगितलं म्हणजे गुरुदेव रामप्रभू येतील पण मी रामप्रभूंना ओळखत नाही. त्यांची काही लक्षणं आहेत का रामप्रभूंचे? त्या टायमाला मतंग ऋषीने सांगितलं शबरी ऐक ना, येताना ते दोन भाऊ येतील. एक श्याम वर्णाचा असेल एक गौर वर्णाचा असेल. पहिली कोण सांगितली? दुसरी कोण सांगितली? ज्यांचे हात आजान बाहू राहतील म्हणजे गुडघ्याच्या खाली ज्यांचे हात जातील ना ते प्रभू रामचंद्र राहतील. दुसरी कोण सांगितली? तिसरी खून सांगितली ज्यांच्या गळ्यामध्ये वनमाला राहील ते प्रभू रामचंद्र राहतील. या पद्धतीने काही खानाखुणा सांगितल्या. मतंग ऋषींनी आपला देह ठेवला. शबरी माईने विचार केला. मतंग ऋषींनी त्यांच्या खाना सांगितल्या पण ते उद्या येतील का परवा येतील आपल्याला सांगितलं नाही. आणि म्हणून प्रभू रामराया येणार आहे फक्त एवढ्या शब्दात विश्वास ठेवला. आणि दररोज उठून शबरी मैया आपल्या आश्रमाकडे येणाऱ्या 2-3 प्रकारच्या 4 प्रकारच्या जर काही वाटा असतील दररोज त्या वाट्यांचं साफसफाई करावी. वाटा झाडून काढाव्यात. न जाणो भगवंत पूर्वेकडून येतील का पश्चिमेकडून येतील का उत्तरेकडून येतील का दक्षिणेकडे येतील याकरता शबरी माईने दररोज उठावं. उठल्यानंतर चारी बाजूचे रस्ते झाडून काढावे आणि त्या रस्त्यावर काहीतरी फुलं आणून ठेवावी. बरं प्रभू रामराय आपल्या घरी येतील म्हणजे आल्यानंतर त्यांना तसंच विनमुख पाठवावं का असं म्हणून शबरी मैयाने त्या सीझन मध्ये असणारी जी फळं असतील ते फळं आणावे. आणि ते फळं आणत असताना प्रत्येक टायमाला ते फळं स्वतः चाखून बघावे. चांगले वाटले तर देवाकरता ठेवावे आणि चांगले नाही वाटले तर टाकून द्यावे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. शबरी मायाची अशी दररोजची नित्याची सेवा चालू असताना मला वाटतं तत्पश्चात मतंग ऋषी गेल्यानंतर सुद्धा अनेक वर्ष लोटल्या गेलेत बापू. तरी परमात्म्याचे येण्याची काही चिन्ह नाहीत. पण शबरी मैयाचं प्रारब्ध असं ऐका. भगवान प्रभू रामचंद्र शबरी मैयाच्या दर्शनाकरता शबरी मैयाच्या घरी जातात. मी आधी थोडा रामायणाचा तुम्हाला विषय सांगतो. रामायणामध्ये भगवान परमात्मा सीतामैयाचा शोध घेत घेत हे सीते हे सीते हे सीते करत करत रडत रडत परमात्मा चाललेले आहेत. पंचवटीमधनं नाशिकमधनं निघाले. नाशिकमधनं निघत असताना जाता जाता पहिल्यांदा प्रभू रामचंद्र गेले सर्व तीर्थ टाकेला. सर्व तीर्थ टाकेला जात असताना लक्ष्मणाने देवाला विचारलं म्हणजे देवा सीतामैया तुम्हाला माहिती कुठे कोणी नेली? प्रभू रामचंद्र सांगतात मला चांगलं माहितीये सीतेला रावणाने नेलेली आहे लंकेत नेलेली. म्हणजे मग तुम्हाला जर माहिती मग रडायचं काम का करतात? प्रभू रामरायाने सांगितलं अरे लक्ष्मणा माझ्या अवताराचं मुख्य प्रयोजन आता या 6 महिन्यामध्ये मला सिद्ध करायचंय. कोणतं प्रयोजन देवाच्या अवताराचं? साधूची सेवा. पवित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगे युगे संभवामी कशा करता? साधूचं परित्राण करण्याकरता आणि दृष्टांचा संवाद करण्याकरता. मला दृष्टांचा संवाद करण्याकरता बाकीचे काही करण्याची गरज नाही. पण मला या 6 महिन्यामध्ये फक्त साधूची सेवा करायची आहे. आणि साधूची सेवा करत असताना पत्नी अडथळा नको म्हणून तिला रावणाकडे जाऊ दिली. या 6 महिन्यामध्ये मला साधूची सेवा करत करत तिच्याकडे जायचं आहे. साधूची सेवा करत असताना मी जटायूला दर्शन देण्याकरता जाणार नाही. मी जटायूचं दर्शन घ्यायला जाणार. मी शबरी मैयाला दर्शन देण्याकरता जाणार नाही. मी शबरी मैयाचं दर्शन घेण्याकरता जाणार आहे. मला माझा भक्त हनुमंत भेटणार आहे. अंगद भेटणार आहे. नल नील जामवंत सुग्रीव आदी करून मला माझे मित्र भेटणार आहे. हे सगळे भक्तच आहेत. या भक्तांची भेट घेत घेत मग मी लंकेत जाणार आहे. प्रभू रामाने सांगितलं महाराज जटायूची भेट घेतली. जटायूची भेट घेतल्यानंतर जटायूला शांत केलं आणि जटायूला शांत करून पुन्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणा समेत त्या जंगलामध्ये दक्षिण दिशेच्या दिशेने दक्षिणेकडे चालत्या झाले. जाता 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 प्रभू रामरायांनी जाणलं इथं जवळ शबरी मैयाचा आश्रम आहे. लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मणा आपल्याला शबरी मैयाच्या आश्रमात जायचं आहे. लक्ष्मण म्हणले ठीक आहे काही अडचण नाही प्रभू तुमच्या पाठीमागे मी येणार आहे. प्रभू रामचंद्र पुढे चालतात. लक्ष्मण महाराज मागे चालतात. हळूहळू हळूहळू मला वाटतं आजची स्थिती असावी माघ शुद्ध द्वादशी आजची तिथी आहे. आजच्या तिथीला प्रभू रामचंद्र दुपारच्या टायमाला शबरी मैयाच्या आश्रमाजवळ येतात. शबरी मैया पाहतात
दोन बंधू आहेत, गुरुजींनी सांगितलं होतं 2 भाऊ येतील. त्याच्यातला एक श्याम वर्णाचा आहे आणि एक गौर वर्णाचा आहे. एक श्याम वर्णाचा आहे, एक गौर वर्णाचा आहे. गळ्यामध्ये ती पुष्पमाला राहील. पुष्पमाळा बघितली आणि सर्वात महत्वाची खूण सांगितली ती त्यांचे हात गुडघ्याच्या खाली राहतील, आजानबाहू राहतील. शबरीमयाने प्रभू रामरायांना बघितल्या विचारलं, प्रभू तुम्ही प्रभू रामच आहात ना? प्रभू रामचंद्रांनी स्मित हास्य केलं, हो मैया मी प्रभू रामचंद्रच आहे. हे लक्ष्मण महाराज म्हणले, हो हा माझा बंधू लक्ष्मणच आहे. ओळख पटली. प्रभू रामरायांना बसण्याकरता शबरीमायाने आसन दिलं. आपल्या घरामध्ये काय असतील त्या उपचाराप्रमाणे पाणी आणलं. प्रभू रामरायांचे पद प्रक्षालन केले, पाय धुतले. प्रभू रामरायांची पूजा केली, सेवा केली आणि पूजा केल्यानंतर प्रभू रामरायांच्या पायावर पुन्हा पुष्प समर्पित केले आणि पुष्प समर्पित केल्यानंतर प्रभू रामरायांना प्रसाद म्हणून शबरीमय्याने बोरं आणून दिलेत. महाराज बोरं आणून दिलेत. आमच्या संत महात्म्यांनी शास्त्राने असं वर्णन करून ठेवलेलं आहे, शबरीमयाने आणलेली बोरं प्रभू रामरायांसमोर एक द्रोण ठेवला, एक द्रोण लक्ष्मणासमोर ठेवला. लक्ष्मण बोर पाहून ते तोंडात घालू का नको विचार करायचे, पण प्रभू रामरायांची नजर चुकवावी आणि घेतलेलं बोर हळूच मागं फेकायचं. पण प्रभू रामरायांनी मात्र समोर आणलेली बोरं, ते उच्च असणारे बोरं प्रभू रामरायांनी मैयाला विचारलं, मैया हे बोरं पोपटाने कतरलेले आहेत का? शबरीमया म्हणाली, अरे प्रभू पक्ष्यांची उष्ट बोरं खायला जायला मी काही विधी का तुला? मग हे तर पक्ष्याची उष्टी, मग उष्ट्या कसे आहेत ते? शबरीमया म्हणायची, आणले दादा प्रभू रामचंद्रा, अरे याच्यातलं एक बोर, या बोराची टेस्ट मी स्वतः घेतली, अनुभव घेतला, खात्री केली. हे बोर सडलेलं नाही, हे बोर आंबट नाही, हे गोड आहे. तेव्हाच ते बाजूला काढलं आणि सगळ्या बोरांची टेस्ट घेऊन तुझ्या करता हा स्वतंत्र 2 भरून ठेवलेला आहे. प्रभू रामरायांनी त्याच्यातलं एक बोर घ्यावं, आपल्या मुखात टाकावं. लक्ष्मणाने प्रभू रामरायांकडे बघावं आणि त्या शबरीमयाकडे बघावं. प्रभू रामरायांना लक्ष्मणाने विचारलं, म्हणजे प्रभू हिने दात कधी घासली होती? प्रभू हिने आंघोळ कधी केली होती? म्हणजे प्रभू हिने आंघोळ केली, हिने दात घासले, नीचं उष्ट तुम्ही खाता? प्रभू रामचंद्र सांगतात, तू खायचं काम कर, बाकीचं बोलायचं काम करू नको. अरे लक्ष्मणा, मी माझ्या भक्तांच्या घरी भाव टाकतो, त्यांचे फळ टाकत नाही. मी भक्तांकडे त्यांची जाती पाहून, त्यांचा वर्ण पाहून त्यांच्याकडे जात नाही, त्यांच्याकडे असणार प्रेम पाहून जातो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महाराज लक्ष्मणाने ते बोरं खाल्ले नाहीत. पुढे चालून तुम्हाला त्याचा इतिहास माहितीये. त्याच बोरांची म्हणतात संजीवनी झाली, तीच संजीवनी पुन्हा त्याच्या कामात आली. मला मुद्दा एवढा सांगायचंय, प्रभू रामरायाने शबरीमयाच्या घरी बोरं खाल्ली. मला सांगा, शबरीमयाला बोरं मिळत नव्हती का? आपल्या रामप्रभूंना बोरं मिळत नव्हते का? रामप्रभूंना बोरं मिळत होते, पण शबरीमयासारखं शुद्ध प्रेम भगवंताला मिळत नव्हतं. विठ्ठला विठ्ठला प्रभू रामरायांना शबरीमयाचं प्रेम मिळत होतं. भगवान परमात्म्याला केळीचे सालपट मिळत नव्हते का? मिळत होते. पण विदुर राणीचं, विदुर पत्नीच्या जे प्रेम आहे ते प्रेम देवाला मिळत नव्हतं. भगवंताचा सिद्धांत आहे, कुठल्या जातीतला असू द्या, मी फक्त त्याचं प्रेम खातो. भगवंताने शबरीमयाची बोरं खाल्ले, शबरीमयाचे बोरं खाल्ले. शबरीमयाला 9 प्रकारच्या भक्तीचा भगवंताने उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर शबरीमयाने सांगितलं, म्हणजे प्रभू तुम्ही आलात, माझ्या जीवनाचं सार्थक झालं. माझ्या गुरूंनी मला जे सांगितलं होतं त्याचं माझं सार्थक झालं. पण प्रभू माझं वय आता होत गेलेलं आहे. आता माझी इच्छा आहे, ज्या डोळ्याने देवाचं दर्शन घेतलं ना, त्या डोळ्याने आता पुन्हा संसार बघायचा नाही. प्रभू तुम्ही जाऊ नका, शेवटची इच्छा आहे, तुमच्या समोर माझा शेवट गोड व्हावा. भगवान प्रभू रामरायांच्या समोर राम राम म्हणत शबरीमयाने आपला देह ठेवला. लक्षात ठेवा, देह ठेवला. प्रभू रामरायाने शबरीमयाची पूर्ण क्रिया केली आणि क्रिया करून मग पुढे प्रभू रामचंद्र जाते झाले. अजून एक दुसरा मुद्दा आठवला म्हणून सांगतो. असं म्हणतात, आता हे रामायणात नाही बरं का, पण बऱ्याच लोकांच्या मुखात ऐकलं म्हणून सांगतो. प्रभू रामरायांना शबरीमयाने सांगितलं, म्हणले प्रभू तुम्ही माझ्या घरी आलात, पण माझी अशी इच्छा आहे, कधीतरी तुम्ही माझ्या कुळात अवतार घ्यावा अशी माझी इच्छा आहे. ऐका आता लक्ष ठेवा, माझ्या कुळात जन्म घ्यावा अशी माझी इच्छा आहे. प्रभू रामरायांनी सांगितलं, शबरी काळजी करू नको, कलियुगामध्ये मी तुझ्या कुळात अवतार घेईल. प्रभू रामरायांनी शबरीमायाला त्या अवतारात दिलेलं वचन
या कलियुगामध्ये आता आपल्या जवळ शिरसगाव आहे ना, शिरसगाव, त्या शिरसगावला श्री संत शंकर महाराजांचं मंदिर आहे. लक्षात घ्या. दादा बोलताना संत सागर महाराज आम्ही जाऊन आलो. शंकर महाराजांचं मंदिर आहे. या शंकर महाराजांनी प्रभू रामरायच शंकर महाराजांच्या रूपाने भिल्ल समाजामध्ये त्यांनी अवतार घेतला. लक्षात ठेवा. आपल्या जीवनात फक्त 45 वर्षाचं त्यांना आयुष्य लाभलं. 45 वर्षामध्ये शंकर महाराजांनी नैष्टिक ब्रह्मचर्याचं पालन करून, प्रभू रामच होते ते, प्रभू रामरायच त्यांच्या रूपाने अवतरित आले. आणि त्यांनी वाल्मिक ऋषींनी जेवढं रामायण केलं महाराज, जेवढे श्लोक आहेत, हे सगळे प्रसंग रामायणातले त्यांनी अभंगाच्या रूपाने अभंग गाथा त्यांनी निर्माण केलेली. तुमच्या समाजामध्ये भिल्ल समाजामध्ये श्री शंकर महाराज यांची मूळ समाधी आहे तळोदा. तळोजा आहे ना, तळोदा आपलं शहादा वगैरे या परिसरामध्ये तळोदा, तिथे त्यांची मुख्य समाधी आहे. आणि दुसरी त्यांची समाधी इथं शिरसगावला आहे. शिरसगाव त्यांची समाधी. मी कशा करता सांगतो, शबरी मैया करता प्रभू रामरायाने पुन्हा कलियुगामध्ये आपल्या समाजात अवतार घेतला. विठ्ठला विठ्ठला शबरी मैयाकडे असणारी गोष्टी बोर तो भगवान परमात्मा खातो. देवाला विचारलं, देवा तुला बोरं मिळत नव्हती का? भगवंत म्हणतात बोरं खूप मिळतात, पण त्या बोराच्या पाठीमागे मला प्रेम मिळत नाही. आणि मी फक्त प्रेमाचा भुकेला आहे. अभंगाचं दुसरं घोर प्रेमाचा भुकेला, 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 घोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ दयाला, हाची दुष्काळ दयाला, घोर प्रेमाचा भुकेला, घोर प्रेमाचा भुकेला. हो हाती दुष्काळ दयाला, हाती थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे. काय झालं, गोकुळामध्ये भगवान परमात्मा राहत असताना आपल्या सवंगड्यांना भगवान परमात्मा सांगितलं, मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला मी दररोज चोऱ्या करून करून खाऊ घातलं, पण कधीतरी तुमच्या घरी असेल थोडंफार मला घेऊन येत जा तुम्ही, मी पण खात जाईल तुमच्या घरचं. एका गोपाळाने सांगितलं, ठीक आहे देवा काही अडचण नाही, उद्या मी तुम्हाला माझ्या घरचं घेऊन येतो. भगवान परमात्म्याला सांगितलं, घरी आला आई आपल्याकडे काही एका देवाला द्यायचे. देवाने मागितलं. आई म्हणली, अरे 4 दिवस झाले आपल्या घरात चूल पेटली, देवाला काय देणार? आई काही असेल ना बघ ना कान्याकोपऱ्यामध्ये. त्या आईने त्या मडक्यांची उतरंड 1-2 मडके काढले. एका मडक्यामध्ये 4 दिवसाचं शिळ ताक होतं. 4 दिवसाचं ताक होतं. जवळजवळ ते ताक विटल्यासारखंच होतं. पण त्याला सांगितलं, का रे मधुमंगला म्हणजे काय ताक आहे, नेतो देवाला. म्हणजे देवाला आवडतं ताक का असेल, देवर ताक. पण ताकाचा लोटा घेतला, पुन्हा विचार केला, 1-2 घोटाचं ताक आहे. विचार केला, हे जर ताक खराब असेल आणि देवाला जर याची काही बाधा झाली तर मग 1 रुपये आपण पिऊ शकता. आपल्याला चांगलं वाटलं तर देवाला देऊ, आणि चांगलं नाही वाटलं तर आपणच कोणी तर फेकून देऊ. त्यांनी काय केलं महाराज, एक भल्ला मोठा घोट घेतला. एका घोटामध्ये तोंडात ताक आलं, पण ताक येत असताना त्यांनी विचार केला, आपण पहिले अर्ध पिऊन बघू. तोंडातल्या तोंडात अर्धा गोट घेतला आणि अर्धा गोट तोंडात राहू दिला. बरं वाटलं. त्यांनी विचार केला, बरं आहे एवढं काशीन आपण देवाला द्यावं. याकरता त्यांनी ते ताकाचं मुडकं बाजूला ठेवलं. तोंडात ताक आहे तशीच गुळणी भरून देवाकडे पळत सुटला. देवाकडे पळत गेल्यानंतर देवाला जवळ गेला. देवाला त्यांनी सांगितलं, आता ते बोलतायत मी तोंडात ताक आहे, काय करणार देवा?
देवाने विचार केला यांनी काहीतरी आणलेला आहे. भगवंताने विचारले काय? त्यांनी सांगितलं तोंड उघड. भगवान परमात्मा तोंड उघडत नाही. शेवटी त्यांनी देवाचे असे दोन्ही गाल धरले आणि देवाचं तोंड उघडले. देवाचं तोंड उघडलं बापू यात नवल नाही. आपल्या तोंडामध्ये असणारी ती गुळणी देवाच्या तोंडात गुळणी मारली. देवाच्या तोंडात पडलेली गुळणी आता देवाने फेकून दिली पाहिजे होती का नाही? भगवान परमात्म्याने त्याच्या तोंडातली गुळणी तोंडात पडल्याबरोबर ती प्राशन केली. महाराज गवळीयाची ताक पिरे कोण पोरे चांगली. महाराज बोलतात त्या गवळ्यांची पोरं ताक पिणारे त्या पोरांचा काही अधिकार नाही, चांगली नाही, पण तरी सुद्धा भगवंत त्यांच्या प्रेमा करता ते स्वीकार करतो. विठ्ठला विठ्ठला परमार्थ करत असताना भगवान परमात्मा फक्त प्रेम चाकतो. नवे नवे भगवान परमात्मा प्रेम देण्याकरता ही कृपण आहे. साधूंची सेवा देण्याकरता कृपण आहे का? हे त्यालाच मिळत नाही म्हणून ते जगाला देत नाही. कोणती संत संगत देत नाही आणि प्रेम देत नाही. आणि म्हणून भगवंताकडे प्रेमाचीही याचना करावी लागते आणि साधू संतांचीही याचना करावी लागते. विठ्ठला विठ्ठला प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई तानसेन नावाचे एक मोठे गायक होऊन गेले बरं का. तानसेन नावाचे गायक होऊन गेले. एकदा बादशाने तानसेनाला विचारलं, म्हणजे तानसेना तू सुंदर गायन करतो, उत्कृष्ट गायन करतो, तू जर गायन केलं तर भर उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो, तू जर गायन केलं तर दिवे त्याचे त्याचे लागतात. तानसेना तुझ्यापेक्षा कोणी मोठा गायक आहे का अजून एखादा? तानसेनाने सांगितलं, म्हणले प्रभू माझ्यापेक्षा मोठे गायक आहेत. म्हणले कोण? माझे गुरुदेव हरिदास महाप्रभू. असं तुझे गुरुजी तुमच्यापेक्षा मोठे? म्हणले हो. मग एक काम कर, पुढच्या वर्षी त्यांना तारीख द्या आणि त्यांना बोलून घ्या. तानसेनाने सांगितलं, म्हणले महाराज माझे गुरुदेव फक्त देवा करताच देवासमोरच गातात, तुमच्याकडे येणार नाहीत. म्हणजे मग ते जर आपल्याकडे आले नाही तर मग आपल्याला त्यांचं गायन ऐकता येणार नाही का? म्हणजे ऐकता येईल ना. तुम्हाला जर ऐकायचं असेल तर आपल्याला आपला दरबार सोडून त्यांच्या गायन ऐकण्याकरता आपल्याला वृंदावनात जावं लागेल. वृंदावनामध्ये बाके बिहारींच्या समोरच ते फक्त भजन करतात, बाकी कोणापुढे भजन करत नाही. शेवटी महाराजांनी ठरवलं चला आपण जाऊ दोघं. तानसेनाने सांगितलं आपण जाऊ, पण पहिले आपण आपला राज पोशाख आपला डामाडोल घरी काढून जाऊ. आपल्या देवासमोर जायचे. कमीत कमी देवासमोर आपण कोण आहोत हे घरी ठेवून गेलं पाहिजे. आपल्याला देवासमोर जायचं. आणि म्हणून सामान्य कपडे धारण केले, रात्री आले, एका ठिकाणी मुक्काम केला आणि सकाळी उठून 4 वाजता बाके बिहारीजींच्या मंदिरामध्ये सुरदास महाप्रभूंचं गायन ऐकण्याकरता हे दोन्ही त्या लोकांमध्ये जाऊन बसले. ऐका महाराज, तानसेनाने सांगितलं, म्हणजे गुरुदेव आमचे गुरुजी फक्त सकाळी भजन करतात, संध्याकाळी भजन करत नसतात. एक सांगतो का दादा, आपलं संध्याकाळचं भजन असतं लोकांकरता, सकाळचं भजन असतं देवाकरता. बरं का, लक्षात ठेवा. आणि म्हणून रात्रीच्या भजनापेक्षा सकाळचं भजन अत्यंत श्रेष्ठ, अत्यंत महत्वाचे. आमच्या संप्रदायाने कीर्तनापेक्षा 10 पट महत्व काकड्याला दिले. विठाला विठाला विठाला. सकाळचं भजन अत्यंत महत्वाचं. काय भजन महत्वाचं? मी विनोदाने वाक्य सांगतो. रात्रीचं भजन महत्वाचं नाही असं नाही,
पण सकाळचं भजन जेवढं महत्वाचं तेवढं रात्रीचं भजन नाही बरं बापू. कारण असे रात्रीचं भजन मी बोलून गेलो, हे भजन लोकांकरता असतं आणि सकाळचं भजन लोकांकरता नसतं, ते देवा करत असतं. मी विनोदाने सांगत राहतो, जुन्या काळामध्ये 10 वर्षापूर्वी ज्या टायमाला कॉईन बॉक्स होते त्या टायमाला फोन लगेच लागायचा का उदय रात्रीचा? नाही, फोन लावून 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 बेजार व्हायचे तरी फोन लागत होता. किती वेळा फोन लावला तरी ते फोन मधनं एकच वाक्य म्हणायचे, आपण प्रयत्न करत असलेली लाईन व्यस्त आहे, थोड्या वेळात प्रयत्न करा. शेवटी नाईलाज म्हणून तो रुपया परत खिशात टाकायचा आणि घरी यायचं. ज्याला अर्जंट फोन लावायचा ना बापू, त्यांनी सकाळी लवकर उठायचं, तिथं जायचं, कॉईन टाकायचं आणि बटन दाबायची. बटन दाबल्या फोन लगेच लागायचा. तसंच आहे संध्याकाळी देवाजवळ जवळजवळ बऱ्याच लाईनी व्यस्त असतात महाराज. ज्याचं होत नाही तोही देवाला प्रार्थना करतो, देवा दिवसेंदिवस मागे पडत चालले, कमीत कमी लवकर होऊ दे. ही लाईनच आहे महाराज. ज्याचं झालं त्याचं टिकत नाही, देवा कमीत कमी आता तरी अक्कल येऊ दे, चांगलं वागू दे. देवाकडे लाईनच चालू झालं, टिकलं, पोरं होत नाही, देवा 4 वर्ष झाली आता तरी पोरं होऊ दे, लाईनच चालू आहे. देवा एवढं झालं, नोकरी लागू दे, लाईनच चालू आहे. सगळ्या लाईनी रात्री व्यस्त असतात बरं का मामासाहेब. आणि म्हणून रात्री आपला नंबर लागेल न लागेल सांगता येत नाही, पण सकाळी या सर्व लाईनी मंद असतात, बंद असतात. आणि सकाळी सकाळी जर आपण जर देवाशी जर कधी आपलं मन कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर लगेच कनेक्ट होतं. हे दुसरं डोळ्याचं उठून आमच्या संतांनी काकडा तिला सकाळच्या भजनाला महत्व दिलेलं आहे. त्यांनी तानसेनाने सांगितलं, म्हणले महाराज माझे गुरुजी सकाळी गातात, आपल्याला सकाळी जावं लागेल त्यांचं भजन ऐकण्याकरता. ठीक आहे, काही अडचण नाही. सकाळी गेले, सकाळची वेळ आहे, मृदंग विना वगैरे काहीच नाही, फक्त 1 तारी त्यांच्या जवळ आहे. 1 तारी खांद्यावर घेतलेली आहे, गोंगा टाकलेला आहे, देवासमोर बसले ते. आणि 1 तारी डोळ्या हातात घेऊन त्यांनी भजनाला प्रारंभ केला. जास्त रागदारी नाही, काही नाही महाराज. कोणता राग आहे काही याचं काहीच नाही, फक्त भगवंताचं नामचिंतन म्हणजे भजन. भजनाला प्रारंभ केला, देवाकरता भजन होतं. बेंबीच्या देठापासून शब्द बाहेर पडले, शब्दाबरोबर डोळ्यातनं पाणी बाहेर पडलं, डोळ्यातनं पाणी येत आहे, देवाचं भजन चालू आहे. अर्धा तास झाला, देहभान विवर्जित झाले. देहभान विवर्जित झाले. भगवंताची पूजा झाली मामा. भगवंताच्या गळ्यामध्ये तुळशीच्या मंजुळांचा हात देवाच्या गळ्यात टाकला होता. स्वतः भगवान परमात्म्याने हरिदास महाप्रभूंना जणू काही म्हणलं, प्रभू 4 महिने झाले तुम्ही भजन करता, तुम्हाला मी काहीच उपहार दिला नाही, आज शेवटचं भजन आहे, शेवटचा उपहार मी तुम्हाला देते. भगवान परमात्म्याने आपल्या गळ्यातली ती माळ घेतली, हार घेतला आणि चालत चालत भगवान परमात्मा गाभाऱ्यातनं सभा मंडपात आले. आणि मंडपात आल्यानंतर भगवान परमात्म्याने प्रत्यक्ष हरिदास महाप्रभूंच्या गळ्यात माळ घातली. काही लोकांना फक्त माळ दिसायची आणि हरिदास महाप्रभूंना भगवान गोपाल कृष्ण माळ दोन्ही दिसायचे. सर्व लोक आश्चर्यचकित झालेत महाराज. माळ गळ्यात पडल्याबरोबर हरिदास महाप्रभूंचे शब्द बंद झाले, स्वर बंद झाला, सगळीकडे स्मशान शांतता पडली. सगळे लोक आवाज करून पाहतात काय असं. हरिदास महाप्रभूंच्या डोळ्यातनं पाणी येते. प्रभू गोपाल कृष्णाबरोबर त्यांचा संवाद चालू आहे. इकडे बादशाने त्या तानसेनाला विचारलं, तानसेना काय तुझ्या गुरूंचा अधिकार रे? अरे तू गायन करतो, पाऊस पडतो, तू गायन करतो, दिवे लागतात, पण तुझे गुरुजी गायन करतात तर साक्षात भगवान परमात्मा आपल्या गळ्यातले माळ त्यांच्या गळ्यात घालतात. तानसेन एक काम करशील म्हणजे काय, कधीतरी तू सुद्धा या जागेवर बस, कधीतरी तू सुद्धा असं भजन कर की देवाने तुझ्या गळ्यात माळ घातली पाहिजे. तानसेनाने गोड उत्तर दिलं. तानसेन म्हणाला, महाराज हे माझ्या बापालाही जमणार नाही. म्हणजे का जमणार नाही? तानसेनाने गोड उत्तर दिलं, महाराज मी गातो स्वरात तुमच्यासाठी आणि माझे गुरुजी गातात प्रेमात देवासाठी. विठ्ठला 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 भगवंता करता प्रेमात गातात माझे सद्गुरू, आणि म्हणून त्यांचा अधिकार मला प्राप्त होणार नाही. मी का सांगितलं, कुठल्याही अंगाने बघितलं तरी भगवान परमात्मा कुठल्याही प्रेम सांगतो. थोर प्रेमाचा केला हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्मा हा दुष्काळ बाकी काही नाही. हा भगवान परमात्मा प्रेमापोटी काय करतो, दुसरं दृष्टांत दिलेलं अभंगाच्या 3ऱ्या होय सुदाम देवाचे, होय सुदाम देवाचे, होय सुदाम देवाचे, होय सुदाम देवाचे. पोहे सुदाम देवाचे,
देवाचे होय सुदाम देवाचे होय सुदाम देवाचे सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्र पिढीला मुष्टीवर पोहे गोनी त्याची भेटी लागी गेला गा शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला गा सुदाम देवाचे पोहे खात असताना ही पोहे कशी आहेत त्याचा विचार करत नाही भगवान परमात्मा पोहे सुदाम देवाची फकीमारी कोरडीची निस्ते भक्षण केले यात नवल नाही एक एक मुठीच्या मोबदल्यामध्ये सुदाम देवाच्या झोळीमध्ये भगवान परमात्म्याने त्रैलोक्याचे ऐश्वर्य टाकून गेला परमात्मा बरं का उदाहरण जास्त सांगत नाही तुमच्या लक्षात आले मला फक्त एवढं म्हणायचंय भगवान परमात्मा घेत असताना भक्तांकडनं प्रेम चाकत असताना शबरीमयाची बोर उष्ट्या आहेत का सुदाम देवाचे पोहे कमी आहेत याचा विचार करत नाहीत फक्त फक्त दोघांकडचं प्रेम भगवान परमात्मा सांगतो शेवटचं चरण न मने उच्चिष्ट अथवा थोडे न मने उच्चिष्ट अथवा
दुष्काळ तयाला आची दुष्काळ तयाला आची दुष्काळ तयाला आची दुष्काळ आची नमने उत्कृष्टत्वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. सागर महाराजांच्या माध्यमातून शबरीमय्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा एक दिवसाचा कार्यक्रम यावर्षी पहिल्यांदाच या कार्यक्रमाचा प्रारंभ झालेला आहे. सागर महाराजांचं म्हणणं असं आहे, सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन सर्वांनी फुल फुलाची पाकळी जर सर्वांनी एकत्रित केली तर हा कार्यक्रम त्यांची इच्छा आहे हा प्रतिवर्षी असाच चालू ठेवावा अशी त्यांची इच्छा आहे. एवढंच नाही, अजून जर समाजाचं जर कधी तन मन धन जर सहकार्य असेल तर मला वाटतं हा कार्यक्रम पुढच्या वर्षी 3 दिवसाचा करावा आणि अजून जर सहकार्य भेटलं पुन्हा 5 दिवसाचा हा कार्यक्रम करावा अशी त्यांची इच्छा आहे. पण आपलं सर्वांचं त्याला सहकार्य लागेल. इथं मी 5:30 वाजता आलेलो आहे. बाबा येऊन गेले, सर्व भजनी मंडळ आले, तरी सुद्धा या ठिकाणी टाळ विणा मृदंग हे साहित्य आणण्याकरता याला सहकार्य लागतं का नाही. नुसतं आपण पैसे देऊन मागं होणं याला सहकार्य म्हणत नाही, पण सर्वांनी त्याच्याकरता येणं गरजेचं आहे.
आणि मुळात एक महत्वाचा शब्द उच्चारतो तुम्हाला, आम्ही तुम्हाला आमच्यात घ्यायला तयार आहोत, पण तुम्ही आमच्यात येणं गरजेचं लक्षात ठेवा बरं का. असं म्हणू नका कीर्तन म्हणल्यानंतर यांचंच काम आहे ना आपलं काम नाही, असं नाही. हा सर्वांचाच करता मोकळा आहे माझा हा दरबार. जर हा दरबार जर कधी मोकळा नसता तर मला वाटतं आमच्या कोणत्याच महाराजांनी आणि प्रभू रामरायांनी सुद्धा शबरीमायाकडे गेलं नसतं ना. याचा अर्थ आपल्या सर्वांकरता आहे, सर्वांनी दुर्व्यसनापासून दूर राहावं आणि उच्च विचारसरणी ठेवून आपण सुद्धा परमार्थ करावा, आपल्या मुलांना उत्तम संस्कार द्यावे. एक सांगतो बरं का, आपण संपत्ती खूप कमवली पण आपल्या पोरांना जर संस्कार नाही दिले ना, किती संपत्ती कमवा घालवणारच आहे. संपत्ती नसू द्या पण उत्तम संस्कार जर दिले तर मला वाटतं चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांचं नाव निघेल. आणि म्हणून आपल्याकडे संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. कीर्तनामध्ये संस्कार मिळतात, चांगले विचार ऐकायला मिळतात आणि म्हणून सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे. देवाच्या संगतीत आल्यानंतर काय होतं सांगू तुम्हाला, संगती पंगती देवा सवे घडे, नित्य नित्य जोडे त्याचे साच. तुकोबाराय सांगतात संगत पंगत ही सगळी देवाबरोबर घडते, की आपल्यालाही घडावी याकरता महाराजांचा हा तास आहे. आणि त्या पद्धतीने महाराजांचा शब्द महाराजांनी खरा करून दाखवलेला आहे. या कार्यक्रमाकरता त्यांना ज्यांचं ज्यांचं सहकार्य मिळालं असे सर्व समाज बांधव, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार काय असतील नसतील सर्व मंडळ, सर्वांचं सहकार्य आहे. आणि असंच कार्यक्रम पुन्हा पुन्हा आपण करत राहावा. नुसतं शबरी मैयाचंच नाही, मला वाटतं वीर एकलव्यांची जयंती सुद्धा आपण केली पाहिजे. आपल्या समाजामध्ये जे जे काही संत महापुरुष होऊन गेलेत प्रत्येकाच्या टायमाला कीर्तनच करावं असं नाही, सर्वांनी एकत्रित येऊन वेगवेगळ्या पद्धतीने धार्मिक कार्यक्रमाचं आपण आयोजन करावं, आपल्या मुलाबाळांना चांगले संस्कार द्यावेत, हाच त्याच्या पाठीमागचा हेतू, बाकी काहीच नाही. कीर्तनाला सागर महाराजांनी मी जवळजवळ दररोजच बाहेर येतात, जवळजवळ दररोज बाहेर येत. एखादा दिवस दुसरा गेला तर गेला. सागर महाराजांना अनुभव आहे. सागर महाराजांचं ज्या ज्या गावाला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जाणं झालं, लोकांनी माझ्यापेक्षा चौकशी त्याची जास्त केली बरं का. आता थंडीचे दिवस होते ना, थंडीच्या दिवसामध्ये अंगामध्ये कोटावर परत ते हेल्मेट वगैरे, सागर महाराज असेच कपड्यामध्ये, लोकांनी गेल्या गेल्या सागर महाराजांच्या पाया पडा. महाराज महाराज काही त्रास तरी झाला तुम्हाला यायला? सागर महाराज माझ्याकडे व्हायचं म्हणजे गप्प काय सांगतो आपल्याला, सगळीकडे सागर महाराजांचा परिचय होतो ते वादच नाही असे महाराज. भगवान परमात्मा त्यांची मनोरथ पूर्ण करतो, वादच नाही. सर्व करी पूर्ण मनोरथ, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. मी नेहमी कीर्तनात सांगत राहतो, आमच्यापैकी कोणत्याच महाराजांचं एवढं अध्ययन होत नाही, एवढं अध्ययन ते दररोज करतात. दररोज सकाळी आपल्या आपल्या पद्धतीने कोणाच्या तरी शेतामध्ये रोजंदारीने काम करायचं, दुपारी आल्यानंतर आंघोळ करायची आणि ज्ञानेश्वरी गाथा वाचायचा. गाथा ज्ञानेश्वरी वाचून आपली वेळ झाली की हरिपाठ करायचा. हरिपाठ म्हणल्यानंतर जागा सोडायची, जागा सोडल्यानंतर मग बाजार हात करून आणायचा आणि मग घरामध्ये काय असेल ते आणून द्यायचं आणि पुन्हा संध्याकाळी कीर्तनाला हजरच राहायचं. मला वाटतं आपल्यापैकी आपल्या परिसरामध्ये असणारे माझ्या सकट सर्वच महाराज लोक बरं का, फक्त बाबा जर सोडले तर बाबांचा नियम म्हणजे नियमाचे वादच नाही. आमचा नित्यनेम घडतो का न घडतो हे फक्त देवालाच माहिती आहे. खरं सांगू तुम्हाला, काहींचं आयुष्य झालं, काहींच्या गौऱ्या मसनवटीत गेल्या, तरी सुद्धा त्यांचे 4 ज्ञानेश्वरीचे पारायण झाले नाहीत, गाथेचे 2 पारायण झाले नाहीत. सागर महाराजांचा संकल्प आहे 108 पारायण करायचं, लक्षात ठेवा. मला वाटतं 108 पारायण केल्यानंतर ज्ञानोबरायांचं प्रत्यक्ष वास्तव्य अंतःकरणात निर्माण होतं. त्यांची आता कीर्तनामध्ये बऱ्याच ठिकाणी मला अनुभव येतो, एखादी ओवी जर अडखळली चुकली तर सागर महाराज पटकन ती ओवी सांगतात. ही ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे बरं बापू, ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे. अजून तुम्हाला सांगतो, गाडीवर बसल्यानंतर ते जर गाडी चालवत असले तर मी निवांत राहतो, मी जर गाडी चालवत असलो ना ते मला जाईपर्यंत कमीत कमी 4 अभंग विचारतात. हा अभंग कसा, याचं चरण कसं लावायचं, याची संगती कशी लावायची, म्हणजे रात्रंदिवस फक्त तेवढाच ध्यास आहे, बाकी काहीच नाही. नक्कीच भगवान परमात्मा त्यांच्याकडनं खूप मोठं कार्य करून घेतील, यात वादच नाही. आजची सध्याची परिस्थिती सांगतो, आता जर सागर महाराजांना म्हणलं सागर महाराज प्रवचन करा तरी कुठेही न अडखळता, फक्त एवढे शब्द मागे पुढे होतील पण कुठेही न अडखळता कमीत कमी 1.5 ते 2 तास प्रवचन करू शकतील, एवढी त्यांची आज तयारी आहे.
हे आपल्या समाजाचं भूषण बरं का आजोबा, हे आपल्या समाजाचं भूषण आहे. यांचं खरं कौतुक तुम्हालाही असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून याला सागर महाराजांनी पुढं जावं याकरता आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी असणं गरजेचं आहे. एक सांगू महाराज, कोणी असं द्यातो. आता मला मागं वाटतं कीर्तन याच्या भावाने केलं होतं ना, कुठे हा. वा. धन्यवाद आहे तुला. कोणी असू द्या, परमार्थ करत असेल तर त्याला आपण प्रोत्साहित करणं लक्षात ठेवा. आपलं काम आहे, आपण त्याला प्रोत्साहन करायचं आणि त्याच्याकडनं परमार्थ करून घ्यायचं. का त्याचं कारण पण भाऊ बरं का दादा भाऊ, जो परमार्थ करत असेल आणि आपण ज्याला प्रोत्साहित केलं तर त्यांनी केलेल्या परमार्थाचा अर्ध पुण्य आपल्याला मिळतं बरं का. करता करविता अर्ध पुण्य लाभे या उक्तीप्रमाणे जर कोणी परमार्थ करत असेल तर त्याला प्रोत्साहित करून त्याच्याकडनं परमार्थ करून घेतला पाहिजे, आपल्याला अर्ध पुण्य मिळतं. आणि जर एकदा कदाचित एखादा जर परमार्थ करत असेल आणि आपण जर त्याला परमार्थाला आड जात असू तो तर जाईलच जाईल, वाद नाही, पण आपण सुद्धा नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी असाव्या. आपल्या सर्वांच्या तर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो. सर्वांचं सहकार्य असंच असावं, हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा असंच घडावा एवढी सदिच्छा व्यक्त करून शेवेला पूर्ण विराम देतो. कार्यक्रमाकरता बाबा श्री हरिभक्तपरायण एकनाथ महाराज, श्री हरिभक्तपरायण आमचे बापूसाहेब, श्री हरिभक्तपरायण दादाभाऊ महाराज, श्री हरिभक्तपरायण करण महाराज, वासुदेव महाराज, सागर महाराज, एकनाथ महाराज, आमचा सगळे साई बाबा, ही सगळी मंडळी या ठिकाणी, आमचे आबा, ही सगळी मंडळी उपस्थित आहेत. आमचे अमोल महाराज, सर्वांच्या सहकार्याने झालेली चिंतनाची सेवा, शेबरी मैयाचे चरणी समर्पण, सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय, पाया एक मिनिट. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या परिसरातलं एक व्यक्तिमत्व श्री हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माहुली लोंढेकर, आज सकाळी महाराजांचं देहावसन झालं. वृद्धाप्य काळामध्ये भगवंताची सेवा करत करत त्यांनी आपला पंचमहाभौतिक देह समर्पित करून आपली प्राणज्योत भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप केली. महाराजांचं आज जाणं झालं. काल गेले महाराज आणि आज सकाळी 9 वाजता महाराजांचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे. महाराजांना आपल्या सर्वांच्या तर्फे, आपल्या परिसरातर्फे शब्द सुमनांजली महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आपण 2 मिनिटं प्रत्येकाने बसल्या जागेवर निवांत डोळे बंद करून भगवंताचं स्मरण करून त्यांना आपण बसल्या जागेवरनं श्रद्धांजली समर्पित करूया.